कल्याण ग्रामीणमध्ये अनेक ठिकाणी अमृत योजनेचे काम सुरू आहे। मात्र या कामात दिरंगाई होत असल्याने नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे। मनसे आमदार राजू पाटील यांनी योजनेच्या कामावर प्रश्न उपस्थित करत ही कामे जलद गतीने पार पाडली जावीत यासाठी पाठपुरावा केला आहे। बुधवारी आमदार राजू पाटील यांनी अधिकारी वर्गासोबत सुरू असलेल्या योजनेच्या कामाची पाहणी केली। सध्या सुरू असलेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले आहे। या कामादरम्यान ढिसाळ नियोजन आणि मुद्दाम कामे थांबविली गेल्याने ही योजना संत गतीने सुरू होती याकडे त्यांनी लक्ष वेधले। आता ज्या प्रकारे कामे सुरू आहे ते बघता एप्रिल अखेरपर्यंत ही योजना कार्यान्वित होईल असा विश्वास आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला आहे। यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील निवडणूक निकालावर भाष्य केले आहे। जम्मू काश्मीरमध्ये निकाल अपेक्षितच होता, पण हरियाणात भाजप येईल असे वाटले नव्हते। मात्र हरियाणात भाजपने काय जादू केली ते माहीत नाही। महाराष्ट्रात ही जादू चालते का हे पाहावे लागणार आहे। एकंदरीतच या 27 गावांसाठी जी अमृत योजना आलेली आहे, जिचा टेंडर झाला होता 19 सप्टेंबर 2019ला आणि 48 महिने त्याचा टाईम स्पॅन होता। 2 वर्ष ॲक्च्युली कोविडमुळे तो अजून वाढून दिलेला 2023पर्यंत। तो अनेक अडचणी आल्या, त्यामुळे काम पाहिजे तसं होत नव्हतं आणि वारंवार आम्ही याचा पाणी दौरा करत असतो। त्यातलाच हा आजचा एक भाग आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणच्या टाक्या बऱ्यापैकी 80-90% अशा होत आलेल्या आहेत। त्या टाक्यांपासून मेन लाईनला जी नेटवर्किंग पाहिजे तिला काही अडचणी आहेत का याचा आढावा घेतला। त्या काही अडचणी असतील त्या कशा सोडवल्या जातील हे बघितलं। एकंदरीत असं जे एक साधारण 1.5 वर्षापूर्वी ज्या मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या त्या सर्व निघून गेलेल्या आहेत। आता फक्त इम्प्लिमेंट आणि हे कनेक्शन हा विषय राहिलेला आहे। मला वाटतं मार्च एप्रिलपर्यंत म्हणजे ही योजना कार्यान्वित होण्यासारखी परिस्थिती दिसते सध्या। त्रास मला निवडून आल्यापासून होते, तो काही विषय नाही आहे। परंतु ही जी स्पेशल अमृत योजनेबद्दल जे मी आज तुम्हाला बोलतो की याचा DPR बनवताना तुम्ही पहिला इथे टाकी कुठे, टाकीपासून तुमची पाईपलाईन निघते, मग ते नेटवर्किंग होते ना। परंतु असा कुठला DPR न बनवता सरसकट फक्त टेंडर काढायचं काम केलं गेलं होतं। टाक्यांचे लोकेशन फायनल नव्हते झाले, जे झाले त्या जागा ताब्यात नव्हत्या। त्यामुळे यांचं एकीकडे नेटवर्किंगचं काम चालू असताना टाक्यांचं लोकेशन फायनल होत नव्हतं, त्यामुळे अनेक अडचणी आल्या आणि अंदाधुंद प्रकारे काम चालू होतं याचा। काश्मीरमध्ये अपेक्षित होतं की BJP तशी येऊ शकत नाही, कारण जम्मू आणि काश्मीर असे 2 सरळ विभागणी होती यांची आणि काश्मीरमध्ये भाजप गैर भाजप जास्त सीट येतात। परंतु हरियाणात असं वाटलं नव्हतं की BJP येईल, पण तो आली। काय जादू केली माहीत नाही, परंतु एकंदरीत भाजपला कुठेतरी एक आशा दिसते। महाराष्ट्रात ते जादू चालणार का? महाराष्ट्रात आता काय जादू चालते काय माहिती। कारण कसं आहे, लोकसभेला वेगळ्या लोकांचा मूड होता, लोकसभेला लोकांना कोणावर राग काढायचा होता, वेगळ्या लोकांवर। आता आम्ही आमदार आहोत, आमच्यावर कोणावर राग काढायचा असेल, कामं केली नसतील, प्रत्येक निवडणुकीचा पॅटर्न हा वेगळा असतो। त्यामुळे असं काही सांगू शकत नाही।